मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल खुशखबर असणार आहे। ज्या महिलांचे अजून पैसे आलेले नाहीत, लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। आता त्यांच्यासाठी तात्काळ आदेश दिले गेलेले आहेत। ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी तर तुमचे पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर किती रुपये आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आणि ज्यांचे अजून आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्व माहिती समजेल किती बहिणी अजून राहिल्यात त्याबद्दल। तर बघा, महत्त्वाची माहिती आपण पाहूयात, त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। ज्यांचे पैसे आलेले नाहीत अजून त्यांच्यासाठी देखील माहिती असणार आहे, आणि पुढील चौथा आणि पाचवा हप्ता आता ज्यांना पैसे आलेत त्यांचा कधी जमा होईल ते देखील सांगणार आहे। तर बघा, आता ज्यांचे पैसे आलेत त्यांचा चौथा आणि पाचवा हप्ता जो असणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये एकत्रित जमा होऊ शकतो अशी माहिती आलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं होतं की नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा दोन्ही हप्ता जो आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटू शकतो। तर आता ही माहिती झाली चौथ्या आणि पाचव्या हप्त्याची। ज्यांना पैसे आले त्यांच्याबद्दल आता ज्यांना एकही रुपया अजून आलेला नाही त्यांचे पैसे कधी भेटतील बघा। तर सरकारने जी मित्रांनो ही योजना आणलेली आहे त्याचे आतापर्यंत 2 कार्यक्रम झालेत, पुणे आणि नाशिक या ठिकाणी। तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे। रायगडमध्ये हा राज्यस्तरीय कार्यक्रम लाडकी बहीण योजनेच्या पैशाचं वाटप करण्यात येणार आहे। म्हणजे आज हा कार्यक्रम होईल मित्रांनो, आज दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत आज ज्या लाडक्या बहिणींचे पैसे यायचे राहिले त्यांचे पैसे जमा होऊ शकतात। आणि मित्रांनो, आज जर पैसे नाही आले ठीक आहे तर उद्या 30 तारखेला तर 100% राहिलेल्या बहिणींचे पैसे येऊन जातील, कारण की आज रविवार आहे, उद्याच्याला बँका चालू असणार आहेत सोमवारी। परंतु 29 तारखेला रविवार जरी असला तरी याच्या अगोदर जे कार्यक्रम झाले होते त्यावेळेस देखील त्या कार्यक्रमाच्या दिवशी देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले होते। तर बघा, रायगडमध्ये होणाऱ्या ह्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात येणार आहे। तसंच बँकेकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत, त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार आहेत। बँकेकडे सर्व ऑलरेडी मित्रांनो सरकारनं प्रोसेस करून ठेवलेली आहे तुमची, त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येतील। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेला मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यास सुरुवात करावी। आज सर्वांनी संध्याकाळपर्यंत वाट बघा, नाही आले तर 30 तारखेला तुमचे पैसे सर्वांचे येऊन जातील। ज्यांचे 1500 रुपये यायचे बाकी आहेत, ज्यांचे या ठिकाणी 4500 रुपये यायचे बाकी आहेत त्यांचे। आणि बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत की 1500 रुपये भेटलेत म्हणून, बघा मला पैसे आले 1500 रुपये म्हणून। या ठिकाणी बऱ्याच जणांना 1500 रुपये आलेले आहेत, आणि बऱ्याच जणांना या ठिकाणी बघा 3000 रुपये अगोदर भेटलेले होते जुलै ऑगस्टचे। या ठिकाणी बघा पहिले 3000 रुपये आले होते, पण आत्ताचे 1500 रुपये नाही आले असे देखील कमेंट केलेले आहेत। तर आज या ठिकाणी तुमचे राहिलेले 1500 रुपये ज्यांना 3000 रुपये भेटले त्यांचे 1500 रुपये येऊ शकतात, आणि ज्यांना एकही रुपया भेटलेला नाही त्यांना 4500 रुपये भेटतील। बघा, यांना काही जणांना 25 तारखेपासूनच पैसे आलेले 4500 रुपये, बरेच जण आता राहिलेले आहेत त्यांना आज आणि उद्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी पैसे भेटून जातील। ही लाडक्या बहिणींसाठी शेवटचं या ठिकाणी या महिन्यातली डेट असणार आहे पैसे भेटण्याची। या 2 दिवसामध्येच आता तुम्हाला पैसे जे आहेत भेटणार आहेत, ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे। आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये तुमचे पैसे येऊन जातील, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। यांना काही जणांना बघा 1500 रुपये आले 4500 का नाही आले असे देखील विचारतायत। तुम्ही जर फॉर्म जो आहे 31 ऑगस्टच्या अगोदर भरलेला असेल तरच तुम्हाला जुलै ऑगस्टचे पैसे येणार होते आणि सप्टेंबरचे। तुमचा फॉर्म जर या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये भरला गेलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी फक्त 1500 रुपयेच भेटणार आहेत। तर आज या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाच्या द्वारे या ठिकाणी हे पैसे भेटणार आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला असेल तर फक्त 1500 रुपये तुम्हाला मात्र भेटणार आहेत। बघा, 4500 रुपये खात्यामध्ये ज्यांचे जमा झालेत त्यांना टेन्शन घ्यायची नाही। त्यांनी तुमचं डीबीटी वगैरे सर्व ओके असेल तर तुमचे पैसे जे आहेत या ठिकाणी आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बघा जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। बऱ्याच जणांचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे सरकारकडनं जमा देखील केले जात आहेत 25 तारखेपासून, पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलेलं आहे। आपण बघितलं असेल बऱ्याच जणांचे कमेंट येतात अजून एकही रुपया आला नाही असं त्यांनी सांगतायत, त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडलेत। पण ज्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले नाहीत त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तुम्हाला या योजनेबद्दल महत्त्वाची माहिती पुढे या ठिकाणी आपण बघणार आहोत। ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 रुपये जमा झाले नाहीत त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून बघावी, जेणेकरून तुमचं बँक तपशील एकदा चेक करावा। बँकेला तुमचं या ठिकाणी
DBT लिंक असणं गरजेचं आहे। बऱ्याच जणांना अजून या ठिकाणी वाटते की आमचं आधार लिंक आहे, परंतु DBT लिंक असणं गरजेचं आहे, तरच पैसे तुमचे येणार आहेत। आधार सीडिंग असणं गरजेचं आहे, हे गरजेचंच आहे, मॅन्डेटरीज आहे। जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसेच भेटणार नाहीत। पैसे खात्यात लवकर जमा होईल असं तुम्हाला वाटत असेल तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे। फक्त लिंक करायचं नाही तर DBT इनेबल असणं गरजेचं आहे, कारण की DBT हे सरकारने एक ट्रान्सफर पद्धती आणलेली आहे, ज्याच्यामध्ये सरकारचे कुठलेही योजनेचे पैसे जे भेटत असतात ते फक्त DBTच्या माध्यमातूनच दिले जातात, तर जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे होण्यास अडचण येणार नाही। त्याचसोबत जर महिलांनी योजनेबाबत अर्जात तुमच्या बँकेच्या जॉईंट खातं दिलेलं असेल तर जॉईंट खात्यामध्ये पैसे येत नाहीत हे लक्षात राहू द्या। यासाठी तुम्हाला तुमचं वैयक्तिक खातं देखील द्यावं लागणार आहे, तर ती माहिती अर्जात जी भरलेली आहे तुम्ही एकदा त्याची खात्री जमा करून घ्या आणि DBT कुठल्या अकाउंटला लिंक आहे हेही चेक करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे आल्यानंतर DBT जर बंद पडलेल्या अकाउंटला लिंक असेल तर पैसे कट होणार नाहीत, चालू अकाउंटला असेल तर तुमचे पैसे सेफ राहतील, तर ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। तर आज आणि उद्या 2 दिवसामध्ये राहिलेल्या सर्व बहिणींचे पैसे जे आहेत या ठिकाणी जमा होऊन जातील। त्याबद्दल जसं अजून अपडेट येईल, आजचा कार्यक्रम जो होणार आहे रायगड या ठिकाणी त्याच्याबद्दल जसं अपडेट होईल, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय सांगतील त्याबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर आज दिवसभराची पाहायला भेटेल, जे अपडेट येईल त्याबद्दल। आणि राहिलेल्या बहिणींचे या ठिकाणी पैसे जे असणार आहेत जे सांगितले की पैसे जमा होणार म्हणजे होणार, आतापर्यंत जवळपास 1,90,00,000 महिलांपर्यंत पैसे गेलेले आहेत, जवळपास हे 2.5 कोटी महिलांपर्यंत पैसे जे आहेत पूर्व लाभ दिला जाणार आहे। त्या दृष्टीने आज तुमचे या ठिकाणी संध्याकाळपर्यंत, आज नाही आले तर उद्या तुमचे 100% पैसे जे आहेत राहिलेल्या बहिणींचे जमा होऊन जातील। याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील अजून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती, अजून याबद्दल जसं अपडेट येईल तसं लवकरात लवकर तुम्हाला शेअर केलं जाईल, त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती समजून जाईल। आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करून ठेवा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथेही तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहेत लेटेस्ट योजनेबद्दलचे असतील किंवा इतर योजनेबद्दलचे तुम्हाला पाहायला भेटतील। धन्यवाद।